असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मी स्वतः आता मुख्यमंत्र्याला ही भावना व्यक्त आपल्या समोर करतो आणि त्यांना फोन लावलेला आहे. बघू काय. नाना थोडं वर माईक खाली घ्या ना सगळे. माईक घ्या. You are trying to reach is currently not available. आपण ज्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न करत आहात तो आता अवेलेबलच नाही. त्यांचा मोबाईल नंबर आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे 993005 आणि 711 हा मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेचा. हे नॉट रिचेबल. कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे त्यांचा एक नाव. कृषी मंत्री बिन पालकमंत्री तेच आहे. आणि काय त्यांचा नंबर सांग. धनंजय मुंडे ते काय या महाराष्ट्रातील मध्ये मंत्री कोण कोणते खाते आहेत तेच कळायला कारण नाही, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याचाच एक नंबर ठेवतो. कारण त्याच्यामुळे 97 97 69 57 77 लागत नाही. हा एक 98 50 77 77. दुसरा लावू. हे लावून बघा आधी. तो लावा. पहिला लावा, दुसरा पण वर खाली घ्या. तुमच्याद्वारे कॉल केला गेलेला नंबर यावेळेस नेटवर्क कव्हरेज एरिया म्हणजे संपर्क क्षेत्राच्या स्विच ऑफ. बाहेर आहे. कृपया थोड्या वेळाने स्विच ऑफ. दुसरा नंबर सांग. 95 52 हा हा. तुमच्याकडे नंबर सेव्ह नाहीत ना? मी म्हणतोय ना, राज्य हे या सरकारचं कळायलाच कारण नाही ना, कोण केव्हा कोणतं खातं कोणाकडे जातं. शेव कोणता करायचा नंबर इतके म्हणलं. हे नंबर चुकलाय तुमचं. 95 52 47 77. द्वारे डायल केला गेलेला नंबर अमान्य आहे. एकदा ही साहेब पालकमंत्री कुठं दौऱ्याला आले. कृषी मंत्री जिल्ह्याला आहे साहेब, पण आम्हाला ते कृषी मंत्री कसलाच दोन मिनिट थांबा. मोदी सरकारनं शहानं धास्ती घेतली असं म्हणून हे नॉट रिचेबल कुठं बसलेत का? मला खरं तर मी तुम्हाला मला मी तेच सांगतो की खरं तर काँग्रेसला याच्यावरचं कुठलंही राजकारण करायचं नाही. मी आता मुख्यमंत्र्यांना फोन याच्यासाठी लावला, या कृषी मंत्र्यांना याच्यासाठी फोन लावला होता की, आणि ते योगाने इथले पालकमंत्री आहेत. आमचा मुद्दा एवढाच होता की ह्या वेदना त्यांना कळवायच्या आणि तातडीने ह्या उपाययोजना केल्या पाहिजेत, एवढंच आमचं मत आहे. आम्हाला याच्यात कुठेही अजिबात राजकारण करायचं नाहीये. मी सातत्यानं गाडीमध्ये ट्राय करत होतो मुख्यमंत्र्यांना की एकदा सांगू किंवा मी इकडे दौऱ्यात आहे आणि आपण थोडं लक्ष घाला, इथं अशी परिस्थिती आहे, इथली भयावह परिस्थिती आहे. बँका कर्ज द्यायला तयार नाहीत शेतकऱ्यांना. तुम्ही तो सिव्हिलचा कायदा लागू शेतकऱ्यांवर केला, त्यामुळे बँका सुद्धा कर्ज द्यायला तयार नाही. पुन्हा शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात तुम्ही पाठवायला जे सुरुवात केलेली आहे ती चुकीची होणार. या सगळ्या वेदना आम्ही सांगतो. बियाणाचा प्रश्न अजून निर्माण झालेला, हंगाम सुरू होतीये. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.